भारतीय जनता पक्षाचे नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय खासदार अशोकराव चव्हाण साहेब, आपले माजी आमदार अमर राजूरकरजी, माननीय बालाजी पंडागडे, शरद पाटील पवार, भास्कर पाटील जोमेगावकर, भास्कर पाटील ढगे, उद्धवराव पाटील ढेपे, नागोराव पाटील मोरे, सतीश पाटील शिंदे, कमलाकर पाटील शिंदे, मधुकरजी डाकोरे या सर्वांनी माननीय अशोकराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वामध्ये अमर राजूरकर यांच्या उपस्थितीमध्ये आज पक्षप्रवेश केला आहे आणि नांदेडमध्ये खऱ्या अर्थाने एक नेतृत्व माननीय अशोकराव चव्हाण साहेब जेव्हापासून भारतीय जनता पक्षात त्यांनी पक्षप्रवेश केला तेव्हापासून काँग्रेसचे 95% वर नेते कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षामध्ये आज यशस्वीपणे पक्षाला पुढे नेत आहे। अशोकराव चव्हाण साहेबांचा प्रवेश झाल्यानंतर आम्हाला मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये पक्षाला खूप मोठी उंची आम्हाला मिळाली आहे। राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करताना अशोकराव चव्हाण साहेबांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये त्यांचा एक मानणारा वर्ग त्यांनी केलेलं कार्य, समाजामध्ये सांस्कृतिक कार्य, सामाजिक कार्य, यातून जो समाज आणि जो कार्यकर्ता वर्ग अशोकराव चव्हाण साहेबांच्या माध्यमातून तयार झाला होता, हा सर्व वर्ग भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पक्षप्रवेश करत आहे, पक्षामध्ये नेतृत्व देत आहे। उद्याच्या येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका निवडणुकीमध्ये या नेतृत्वाने आपल्याला पक्ष संघटनेला मोठा फायदा होणार आहे आणि शेवटी आमच्या सर्वांचा हाच उद्दिष्ट आहे। जेव्हा अशोकराव चव्हाण साहेबांनी पक्षप्रवेश केला तेव्हा त्यांनी हीच भूमिका मांडली होती, या पक्षामध्ये कुठल्याही पदाकरता आपण काम करत नाहीये, एक विचाराची लढाई आपण लढतोय। मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आहे, त्या संकल्पाला साथ देण्याकरता अशोकराव चव्हाण साहेब भारतीय जनता पार्टीमध्ये आले आणि मला आज अभिमान आहे की अशोकराव चव्हाण साहेब आल्यानंतर अनेक मोठ्या कार्यकर्ते आणि अनेक वर्षे ज्यांनी काँग्रेस पक्षात काम केलं अशा अनेक पदाधिकाऱ्यांनी, अमर राजूरकर साहेबांसारखे आमदार, अनेक आमदार, देगलूरचे आपले आमदार, त्यांनी पक्षप्रवेश केला, अशा अनेक लोकांनी पक्षप्रवेश केले। आजही ही पक्षप्रवेशाची जी कडी आहे ती सुरू आहे। पुढच्याही काळामध्ये नांदेड जिल्हा, मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये अशोकराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वामध्ये पक्ष मजबूत होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। खरं तर आज त्यांनी मोठे पक्षप्रवेश घडवून आणलेले आहे। काँग्रेस पार्टी ही मोठ्या प्रमाणावर कमजोर होत चालली आहे, काँग्रेसला नेतृत्वहीन दिशा मिळाली आहे। महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र सरकार 14 कोटी जनतेच्या विकासाकरता आणि विकसित महाराष्ट्राकरता काम करत आहे आणि विकसित महाराष्ट्राकरता महाराष्ट्रातले काँग्रेस पार्टी ही मोठ्या प्रमाणावर देवेंद्रजींना साथ देण्याकरता, मोदीजींना साथ देण्याकरता भाजपमध्ये पक्षप्रवेश करत आहे। मला अभिमान आहे, मी अशोकराव चव्हाण साहेबांचे आभार मानतो, अमर राजूरकरचे अभिनंदन करतो की आज आपल्या सर्व टीमचा या ठिकाणी पक्षप्रवेश झाला आहे। मी आपल्या सर्व काँग्रेसहून आलेल्या मित्रांना आश्वस्त करतो की काँग्रेसपेक्षाही चांगला पक्ष आपला भारतीय जनता पार्टी विचाराचा पक्ष आहे। आपण जेव्हा पक्षात काम कराल तेव्हा निश्चितपणे आपल्याला कळेल की आपण काँग्रेस पार्टी सोडून योग्य केलं आहे आणि विकासाची दिशा आपल्याला मिळाली आहे, तर निश्चित आपण आश्वस्त राहा की भारतीय जनता पार्टी आपल्याला परिवार म्हणून, परिवाराचा, कुटुंबाचा भाग म्हणून, कुटुंबाचा घटक म्हणून आपल्या सर्वांना योग्य रीतीने योग्य स्थान देण्याचा प्रयत्न करेल ही आपल्याला आश्वस्त करतो। तुम्ही सर्व भारतीय जनता पार्टीमध्ये आले त्याबद्दल आपल्या शुभेच्छा देतो आणि तुम्ही सर्वांनी आजपासून, जसं अशोकराव चव्हाण साहेबांनी या ठिकाणी नमूद केलं, प्रत्येकाने 500 सदस्य संख्या असलेल्या आपल्या घरोघरी जाऊन
घर चलो अभियान करून 500 परिवाराला भारतीय जनता पार्टीची सदस्यता करावी। आज तुम्ही या ठिकाणी आले आहेत, तुम्ही सदस्यता घ्यावी। आपल्याला मोबाईल क्रमांक 840000 84 4x4 2024 840000 2024 हा क्रमांक डायल करून आपल्याला लिंक येतं। त्या लिंकवर आपली माहिती भरली की आपल्याला आय कार्ड मिळतं पक्षाचं। तर आपण सर्वांनी इथनं गेल्यावर तुमचं आणि तुमच्या परिवाराचं आणि तुमच्या मानणाऱ्या वर्गाचं किमान 500 सदस्य संख्या आपण करून घ्यावी अशी विनंती मी आपल्याला करतो। सर्वांनी या संघटन पर्वात भाग घ्यावा आणि विकासाच्या कामाकरता आपण केव्हाही अशोकराव असतील, मी असेल, केव्हाही आपला पक्ष आपल्या जनतेच्या विकासाकरता आपण काम करणार आहोत। मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। अजित पवार यांच्या गटाकडून आता सुनील तटकरे आणि शरद पवार यांच्या खासदारांना संपर्क केला आहे आणि तुम्ही आमच्याकडे या फक्त सुप्रिया सुळेंनी शरद पवारांना सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे एका पक्षाचे अध्यक्ष आहेत। राज्याचे अध्यक्ष म्हणून त्यांना आपला पक्ष वाढवणे अभिप्रेत आहे। त्यांना मानणारा वर्ग जो आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार साहेबांना जर त्यांच्याकडे कुणी आलं असेल पक्षप्रवेशाकरता आणि त्यांनी काही कुणाही चर्चा केली असेल तर आमचं काही त्यामध्ये आक्षेप घ्यायचा काही प्रश्न नाही। त्यांनी त्यांचा पक्ष वाढवण्यात त्यांची मुभा आहे। कुठे असं आहे, पक्षाचा अध्यक्ष हा पक्षाचा अध्यक्ष असतो। त्यामुळे पक्षप्रवेश करणे, पक्षप्रवेश करून त्या ठिकाणी संघटना मजबूत करणे अध्यक्षाचं काम असतं। नेतृत्व आपलं नेतृत्व करतं। अजितदादा त्या पक्षाचे नेते आहेत, पण शेवटी पक्ष संघटना वाढवणे, पक्षामध्ये कुणाला आणलं पाहिजे याकरता प्रयत्न करणे हे तटकरेंचं साहेबांची जबाबदारी आहे। त्यामुळे ते ऑलरेडी पक्षाचे अध्यक्ष आहे। त्यामुळे रोहित पवारांच्या म्हणण्यात काही गैर नाही। मनसे अध्यक्ष राज ठाकरे काल बैठक झाली त्यामध्ये म्हणाले की भाजप आपल्याला माहिती घ्यायला तयार होती विधानसभा निवडणुकीच्या एकनाथ शिंदेमुळे आता त्यांचं काय चर्चा झाली आपसात मला माहिती नाही, पण राजसाहेबांबद्दल पहिल्यापासूनच आम्ही मैत्रीच्या भूमिकेत आहोत। व्यक्तिगत संबंधातूनही आणि वैचारिक संबंधातूनही माननीय राजसाहेबांनी वैचारिकदृष्ट्या कधीही भारतीय जनता पार्टीच्या विचाराच्या विरुद्ध लढाई केली नाही। हिंदुत्वाचा विचार करून राजसाहेबांनी आपलं काम सुरू ठेवलं। आताही ते काम करतात आहे आणि एक राज्याचे प्रमुख नेते म्हणून ते महाराष्ट्राच्या राजकारणात आहे। भारतीय जनता पार्टीचे विचार, भारतीय जनता पक्षाचे हिंदुत्वाचे विचार, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार हे घेऊन राजसाहेब त्या ठिकाणी आपल्या पक्षाचं काम करत आहे। तर वैचारिक आमचं साम्य आहे। त्यामुळे आम्ही कधीही राजसाहेबांचा मानत केला आहे, सन्मानित केला आहे आणि पुढच्याही काळात भारतीय जनता पार्टी राजसाहेबांचा सन्मानित करेल। उद्धव ठाकरे जे आहेत ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बैठका घेत आहेत, परंतु कार्यकर्त्यांचा सूर जो आहे तो पाहायला मिळतो की एकटं आता लढलं पाहिजे, कुठेतरी महाविकास आघाडीतनं बाहेर पडतील अशी चर्चा सध्या सुरू झाली। याला धरून प्रश्न आहे की सगळी इन्कमिंग जी ती शिवसेना शिंदे आता भाजपकडे येते। पहिला तर प्रश्न आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी यांच्या विचारांना तिलांजली देऊन उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसची जवळीक करून किंवा शरद पवार साहेबांची जवळीक करून हा जो मतदार आहे त्यांचा अपमान केला आहे। आता मतदारांनी उद्धव ठाकरेंना सोडून दिलाय। आपण बघितलंय महाराष्ट्रामध्ये मी आधीच सांगितलं होतं की सर्वात या राज्याच्या राजकारणामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर या राज्याच्या राजकारणामध्ये सर्वात नुकसान कोणाचं असेल ते उद्धव ठाकरे साहेबांचं होईल हे मी आधी आपल्याला निवडणुकीपूर्वी बोललो होतो। आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो की या महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं राजकीय नुकसान जर कुणाचं झालं तर उद्धव ठाकरे साहेबांचं झालं आणि त्यामुळे निश्चितपणे कार्यकर्ते विचलित आहे। कार्यकर्त्यांना वाटलं की ती एक ब्लंडर मिस्टेक होती जी उद्धव ठाकरे साहेबांनी केली होती। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोणताही व्यक्ती असा म्हणेल की उद्धव ठाकरे साहेबांची ती चुकत होती 2019ची की एक मुख्यमंत्री पदाकरता आपण इतक्या मोठ्या विचाराचा पक्ष सोडायचा, महायुती तोडायची आणि वैचारिक पार्श्वभूमी नसलेल्या लोकांसोबत जायचं। त्यामुळे ती ब्लंडर मिस्टेक होती। ती आता कार्यकर्त्याला कळत आहे की ही ब्लंडर मिस्टेक उद्धव ठाकरे साहेबांनी केली आहे आणि आता ती पुन्हा मिस्टेक होऊ नये। त्यामुळे पुन्हा आपला पक्ष
एकटा लढून पुढे न्यायचा, ही कार्यकर्त्याची भावना काही चूक नाहीये. कार्यकर्त्यांना असं वाटणारच आहे की उद्धव ठाकरे साहेबांची चूक होती. आता ते चूक दुरुस्त केली पाहिजे उद्धव ठाकरे साहेबांनी. रामगिरी महाराजांनी वंदे मातरम हे राष्ट्रगीत असावं अशी मागणी केलेली आहे. रामगिरी महाराजांनी वंदे मातरम हे राष्ट्रगीत असावं अशी मागणी केलेली आहे. त्यामध्ये जितेंद्र आव्हाड म्हणतात आता त्यांना चपलेने मारण्याची वेळ आली आहे. आपापल्या भावना व्यक्त करतात, पण शेवटी राष्ट्रगीताचा मान राष्ट्रगीतालाच आहे, वंदे मातरमचा मान वंदे मातरमला आहे. आणि त्यामुळं त्या ठिकाणी यामध्ये कुठल्याही कॉन्ट्रोवर्सी तिकडे किंवा इकडे असे स्टेटमेंट न करता ज्या ज्या बाबीचा मान ज्याला आहे त्या ठिकाणीच आपल्या भावना असल्या पाहिजे. सर, पूर्व राष्ट्रपति प्रणब मुखर्जी के स्मारक बनाने को लेकर केंद्र सरकार ने राजघाट पर जगह चिन्हित करने की बात कही है, लेकिन अब उसको लेकर जो कांग्रेस के पूर्व सांसद है दानिश अली, वो ये कह रहे हैं कि प्रणब मुखर्जी की नजदीकी जो है वो संघ के प्रति ज्यादा थी, इसके लिए उन्हें इस तरीके का जो है सम्मान दिया जा रहा है. देखिए, ये ऐसे विचारों से कांग्रेस पार्टी खराब हुई है. ऐसे विचारों के लोग वहां कांग्रेस पार्टी में बहुत से लोग हैं. प्रणब मुखर्जी अपने आप में एक ऐसे नेता थे जो देश को दिशा देकर गए हैं, और ऐसे व्यक्ति का सम्मान करना ये भारतीय जनता पार्टी का ये संस्कार रहा है. इसलिए हमारी सरकार या माननीय प्रधानमंत्री मोदी जी, उनके ये पहले से भूमिका रही है मोदी जी की कि देश के लिए, देश के विकास के लिए, देश को संगठित रखने के लिए, देश के देश प्रेम के लिए, देशभक्ति जिन व्यक्तियों में है, ये इतिहास होता है कि उनके जीवन कैसा वो व्यापित करे. ऐसे जीवन व्यापित करने वाले व्यक्ति को अगर सम्मान मिलता है तो कांग्रेस पार्टी को मुझे लगता है कोई आपत्ति नहीं होनी चाहिए. कांग्रेस पार्टी के नेताओं को कोई आपत्ति नहीं होनी चाहिए. अगर अपने पूर्व नेता को सम्मान मिलता है, अपने पूर्व नेता की यादगार ये टिकी रहती है, और ऐसे स्मारक से ऐसी जगह पर अगर प्रणब मुखर्जी का वहां पर एक जीवन वहां पर हम सबको देखने मिलेगा तो मुझे लगता है कांग्रेस पार्टी ने आपत्ति लेना योग्य नहीं है. केंद्र शासनाने अभिजात दर्जा देणारा अध्यादेश जारी केलेला आहे मराठी भाषेला. अशा वेळेला तुमची पहिली प्रतिक्रिया काय प्रदेश अध्यक्ष? माननीय पंतप्रधान मोदींजींचं मी मनापासून महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेमार्फत आभार मानतो. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची घोषणा मोदीजींनी केली. केवळ घोषणाच केली नाही तर आपण बघितलं असाल मुंबईच्या एका छोटेखानी कार्यक्रमामध्ये त्यांनी मराठीला अभिजात दर्जा देत असताना मराठी भाषेला त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या. संपूर्ण 14 कोटी जनतेने मराठीला अभिजात दर्जा देण्याकरता भाषेचा ज्या पद्धतीने त्यांनी भावना व्यक्त केल्या होत्या त्या भावनाचा आदर केला पाहिजे. आणि मोदीजींनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला सन्मान दिला. महाराष्ट्राची उंची, मराठी माणसाची उंची देशामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये त्या ठिकाणी वर नेण्याचा प्रयत्न केला. आणि महाराष्ट्र हा कधीही मोदीजींचा हा मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा जो निर्णय आहे कधी पिढ्यानपिढ्या विसरणार नाही. हा महाराष्ट्राच्या इतिहासात कोरला जाईल. सर, क्लासिकल लैंग्वेज को, मराठी को जो क्लासिकल लैंग्वेज का दर्जा दिया गया उसको लेकर हिंदी में होगा. मैं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, इनका महाराष्ट्र की सब 14 करोड़ जनता की तरफ से पूरे विश्व में रहने वाले मराठी बांधवों की ओर से मैं उनका बहुत बहुत हृदय से आभार व्यक्त करता हूं, धन्यवाद भी देता हूं कि मोदी जी ऐसे पहले प्रधानमंत्री देश के हैं जिन्होंने मराठी भाषा को अभिजात दर्जा दिया, वो निर्णय अमल में लाया और ये निर्णय हमारी आन बान शान को बढ़ाने वाला है. आपने देखा होगा जब माननीय प्रधानमंत्री मोदी जी मुंबई में आए थे उस समय मराठी भाषा को अभिजात दर्जा देने की बात उन्होंने कही थी और उन्होंने जिस प्रकार से संबोधन किया था कि मराठी भाषा जिस प्रकार से विश्व के पटल पर हमारे देश का एक बहुत बड़ा एक हमारे लिए सम्मान है, जिस प्रकार से मोदी जी ने मराठी भाषा को लेकर अपना वक्तव्य किया था
वो हम सबके लिए अभिमान की बात थी। मैं फिर एक बार हमारे हृदय की जो बोली है, हमारी मन की बोली है, हमारे महाराष्ट्र के मराठी व्यक्ति की बोली है, विश्व के अनेक मराठी व्यक्ति को जिस प्रकार से उनके हृदय में लगता था, उनका मन था, उनको इच्छा थी, अपेक्षा थी, कोई तो प्रधानमंत्री आए और हमारे मराठी भाषा को अभिजात दर्जा दे, सम्मान बढ़ाए, देश में सम्मान बढ़ाए, वो मोदी जी ने किया है। मैं फिर एक बार मोदी जी का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं। मला 100 दिवसाच्या आराखड्याबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच अनेक विभागाला निर्देश दिले आहे। परवाच्याही कॅबिनेटमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सर्व कलेक्टर, सर्व सीओ यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेतली आहे। 100 दिवसात काय काय केलं पाहिजे याकरता शासन म्हणून त्यांनी आढावा घेतला आहे। आज महसूल विभागाचा आढावा आहे। मी माननीय मुख्यमंत्र्यांनी 100 दिवसात महाराष्ट्र हा ज्या पद्धतीने सर्वच विभागांनी महाराष्ट्रामध्ये एक अपेक्षित काम केलं पाहिजे याकरता जो पुढाकार घेतला आहे, माननीय देवेंद्रजीच्या या पुढाकाराबद्दल मी त्यांचे आभार मानतो, अभिनंदन करतो। राज्यात ओबीसी मराठा संघर्ष सुरू आहे। आज संभाजीनगरमध्ये मोर्चे सुरू आहेत। सोमनाथ सुर्वेंची शासन किंवा देशमुख संजय देशमुख असेल त्यांना न्याय मिळावा म्हणून हे शांतता करण्याचा प्रयत्न कसा केला जाणार? मी सर्वच समाजाला, ओबीसी असो, मराठा समाज असो, हे काही सामाजिक आंदोलन याच्यामध्ये हा भाग नाही आहे। सामाजिक आंदोलन हे भावना असतं की आपल्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे, आपल्यावर झालेला अन्याय दूर झाला पाहिजे। पण शासन हे पूर्णतः या ठिकाणी संतोष देशमुखांना न्याय देण्याकरता जे काही बाबी करावायच्या आहे, जे काही चौकशा, ज्या काही गरजा आहेत त्या सरकारने पूर्ण केल्या आहेत। सरकार गरजेप्रमाणे त्या जसे पुरावे येत आहेत तसे इन्क्वायरी करतायत। ज्या बाबी केल्या पाहिजे त्या सर्व बाबी माननीय देवेंद्रजी यांनी आमच्या सरकारने केल्या आहेत। मी मराठा समाजाला विनंती करतो की त्यांनी तपासाकरता पूर्ण मदत व्हावी, जेणेकरून तपास डायव्हर्ट होऊ नये, तपासामध्ये कोणताही क्ल्यू सुटू नये, जेणेकरून आरोपींना योग्य शिक्षा, जे काही शिक्षा मिळायला पाहिजे ती शिक्षा कोर्टामध्ये टिकली पाहिजे, कोर्टात त्याला शिक्षा झाली पाहिजे। याकरता सरकार आणि पोलिसांना मदत अपेक्षित आहे। समाजामध्ये समोरासमोर येऊन आंदोलन करणे या तपासामध्ये कमजोरी निर्माण करू शकतं। पोलिसांच्या तपास यंत्रणावर मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या पद्धतीने प्रेशर येतं। त्यामुळे समाजाला माझी विनंती आहे, मराठा समाज असो की ओबीसी समाज असो, हा काही सामाजिक आंदोलनाचा भाग नाही आहे। यामध्ये पोलिसांना जास्तीत जास्त मदत करून यामध्ये आपल्याला आरोपीला शिक्षा मिळण्याकरता काय काय करता येईल हे केलं पाहिजे। समाजाने सामाजिक आंदोलन करून मला वाटतं यामध्ये फार महाराष्ट्राला त्या ठिकाणी आपल्या आंदोलनातनं दुभंग करू नये असं मला वाटतं। देखिए, भारतीय जनता पार्टी की स्थानिक इकाई मुंबई प्रदेश जो महायुति के बारे में निर्णय करेगा, महायुति विधानसभा में लड़ी है, लोकसभा में लड़ी है, और निश्चित रूप से जो निर्णय मुंबई प्रदेश करेगा भारतीय जनता पार्टी का प्रदेश इकाई उसको मान्यता देगी। क्या आपको लगता है कि राज ठाकरे अगर से मराठी वोट बढ़ेंगे? मैं बार बार कह रहा हूं कि ये सारा अधिकार मुंबई प्रदेश भारतीय जनता पार्टी के इकाई का है। वो निर्णय करेगी, वो निर्णय पार्टी को मान्य रहेगा। दूसरा सवाल है कि सुप्रिया सुले ने बात की है कि सुनील तटकरे ने उनके सांसदों को फोन करके ऑफर दी थी कि हमारे पार्टी में आ जाओ। आज शरद पवार की पार्टी की चिंतन बैठक चल रही है, उस दिन ये बैठक चलेगी। क्या आपको लगता है कि ऐसी कुछ ऑफर दी होगी तो गठबंधन की, आपकी गठबंधन की ताकत और बढ़ेगी? देखिए, सुनील तटकरे जी अजित पवार जी के राष्ट्रवादी कांग्रेस के पार्टी के प्रेसिडेंट हैं, और मुझे नहीं मालूम कि उन्होंने क्या बात कही, किनसे की। वो घटना के साक्षीदार तो हम नहीं है, इसलिए टिप्पणी करना कोई मेरा काम नहीं है, या मुझे टिप्पणी करना की आवश्यकता भी नहीं। लेकिन अगर अपनी पार्टी बढ़ाने के लिए कोई नेता
नए नए पार्टी के कार्यकर्ताओं को जोड़ना चाहता है। आखिर पार्टी का जो अध्यक्ष होता है वो तो यही सोचता है कि पार्टी बढ़े। अभी यहाँ पर नांदेड़ के आप देखिए, सारे सरपंच, सारे कोऑपरेटिव सेक्टर के सारे नेता लोग अशोकराव चौहान जी के नेतृत्व में बीजेपी में प्रवेश किया है। अगर मैं भी चाहूंगा कि कल भारतीय जनता पार्टी में कोई आए, मेरी पार्टी बढ़ाने का काम ही मैं करूंगा। अगर सुनील तटकरे ने ऐसा किया भी होगा तो उनका वो कर्तव्य है। जिनको आना है वो आएंगे, नहीं आना नहीं आएंगे। जिनको पार्टी पसंद होगी जाएंगे, नहीं जाएंगे, ये तो उनका काम है। लेकिन पार्टी के अध्यक्ष का काम होता है अपनी पार्टी बढ़नी चाहिए। उसके लिए वो अपना कर्तव्य किया भी होगा तो मुझे मालूम नहीं है। ठाकरे के पार्टी के कार्यकर्ता कह रहे हैं कि बीएमसी चुनाव स्वबल पर लड़ना चाहिए, तो ये क्या उद्धव ठाकरे की मजबूरी है या कांग्रेस को दूर ढकेलने के लिए स्ट्रैटेजी कर रहे हैं? उद्धव ठाकरे जी के कार्यकर्ताओं को लगता है कि उद्धव जी ने मुख्यमंत्री पद मिलने के लिए जो ब्लंडर मिस्टेक की है वो मिस्टेक हो चुकी है। अब कार्यकर्ता को लग रहा है कि उद्धव ठाकरे जी ने गलती कर दी 2019 में, वो बहुत बड़ी ब्लंडर मिस्टेक थी। अब ये मिस्टेक को जिस प्रकार से की गई, उद्धव ठाकरे जी ने एक पोस्ट के लिए किया है, खुद को सीएम बनने के लिए और बेटे को मंत्री बनाने के लिए। अब कार्यकर्ता को लगता है कि हम लोग फिर पार्टी खड़ी करें। और मैंने भी कहा था चुनाव के पहले, विधानसभा चुनाव में अगर आप चुनाव के बाद आकलन करेंगे तो सबसे ज्यादा नुकसान इस महाराष्ट्र में किसका होगा, तो उद्धव ठाकरे जी का होगा। और हुआ है। जनता ने उनको नकार दिया क्योंकि उन्होंने वैचारिक जो हिंदुत्ववादी विचार है उसको छोड़कर कांग्रेस के विचारों को उन्होंने साथ दिया। स्वतंत्र वीर सावरकर जी का अपमान होते हुए उन्होंने देखा। हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी को विचारों को उन्होंने छोड़ दिया। ऐसे में कार्यकर्ता को तो लगेगा कि कांग्रेस छोड़नी चाहिए। क्यों नहीं लगेगा कार्यकर्ता को? जो हिंदुत्ववादी कार्यकर्ता वही बात करेगा कि भाई उद्धव ठाकरे जी अलग लड़े। अब उद्धव ठाकरे जी में हिम्मत कितनी अलग लड़ने की ये नहीं मालूम, लेकिन मुझे लगता है कि उद्धव ठाकरे जी की ब्लंडर मिस्टेक थी और उनके पार्टी में अभी जो पार्टी कमजोर हो गई इसका कारण उद्धव ठाकरे है। अब कार्यकर्ता का भी सम्मान उद्धव ठाकरे जी ने कभी करना चाहिए। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।